वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात काल वादळ आले। या भीषण वादळामुळे नंदोरी संकुलातील अनेक गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांनी क्षतिग्रस्त गावाला भेट दिली। उपाध्यक्ष डॉक्टर वावरे यांनी वादळग्रस्त तालुक्यातील नंदोरी, पाथर, जाम, बेळगट, किन्हाळा, पारडा या भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली। याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांनी गावांना भेट देऊन प्रशासनाला दखल घेण्याचे निर्देशही दिले आहेत। हिंगणघाट मधून रवी येनूरकर यांची रिपोर्ट। मी डॉक्टर उमेश वावरे, हिंगणघाट। आज मी नंदोरी या गावामध्ये आलेलो आहे। काल जे चक्रीवादळ आलं आणि मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे वादळ वाऱ्यामुळे, तर या नंदोरी गाव असून या नंदोरी गावासोबतच संपूर्ण समुद्रपूर तालुका, मग किनाळा असो की बाकीचे खेडेपाडे असो, तर सध्या जे नंदोरीची जे परिस्थिती आहे, तर या परिस्थितीमध्ये भरपूर लोकांचे म्हणजे इलेक्ट्रिकचे खांब पडले आहे। घरावरती खांब पडल्यामुळे त्यांच्या घराचे पत्रे उडून गेलेले आहेत। त्याच्यानंतर विटा पडल्या आहे। किती मुलं काल वाचले, नाही तर त्यांची जीवितहानी सुद्धा झाली असती, कारण की पूर्ण विटाच्या सिमेंटच्या दिवाली उडल्या आहे। आणि इलेक्ट्रिकचे खांब घरावर पडून काही शॉर्ट सर्किट पण झाले आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत ना प्रशासन वर्धा जिल्ह्याचे आले किंवा शासनाचे लोक आले। आता हे आमच्या ताई आहे, आई आहे, सगळे गरीब बांधव आहे, आज जीव मुठीत घेऊन आज थांबले आहे, पण प्रशासन शासनाचा अजून कोणताही व्यक्ती इथं आला नाही आणि कोणत्याही प्रकारचा पंचनामा केलेला नाही। आता पाहता यांच्या घराचे पत्रे उडले आहे, हे समोर हे सगळं सामान पडलेलं आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता। आणि हे सगळे लोक माझ्यासोबत आहे। तर माझी शासनाला हे एक विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर पंचनामे करून यांना आर्थिक मदत, घर बांधून द्या, पिण्यासाठी पैसे द्या, किंवा जे काही लागते त्यांच्या पुरांचं नुकसान झालं हे सगळं नुकसान तुम्ही भरपाई केली पाहिजे। अन्यथा मोठं आंदोलन उभारून गव्हर्नमेंटला धारेवर धरल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। आता माझ्यासोबत आहे, बाकीचे लोक आहेत, तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घेऊ शकता। चक्रीवादळच्या धाकाच्या आम्ही घरामध्ये लपलो, बंद टीना उडून गेल्या, एक बी टीन राहिली नाही। आमच्या नातींचं माझं डोकं पण फुटलं त्या विटाईला। 3 महिन्याच्या मुलगी पण उडून जाणार होती, लवकर आम्ही पकडून घेतलं, त्यानुसार मुलगी सुद्धा वाचून गेली घरात। आमच्या घरावर टीना काहीच नाही आहे, राहण्याचं सुविधा म्हणजे काहीच नाही। आता सगळे उडून गेले, सगळे आमचे कपडे सुद्धा अनाथ सुद्धा राहिलं नाही, झाडायला नुकसान झालं। आता हे सगळे नंदुरीचे जे व्यक्ती आहे त्यांच्या सगळ्यांचे नावं आणि तुमचे मोबाईल नंबर सगळे आमच्याकडे द्या। आम्ही तुमची जे मागणी आहे शासनाला, प्रशासनाला करणार आहोत आणि लवकरात लवकर तुम्हाला जे आर्थिक सहाय्य आहे किंवा तुम्हाला घर बांधून किंवा टीना घेऊन किंवा विटा जे काही आहे तुमचं, तुम्हाला राहण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जे आहे त्या वस्तू लवकरात लवकर केल्या पाहिजे, हे मी तातडीने प्रयत्न करणार आहे। फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur.